एसआरएचं कार्यक्षेत्र आहे किंवा म्हाडाचं कार्यक्षेत्र आहे, त्या ठिकाणी मात्र ह्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यामध्ये अडचण राहणार. आपलं बदलापूर शहर हे एसआरए योजनेमध्ये येतं, किंवा 23 जे नोटिफिकेशन आहे त्यामध्ये बदलापूर शहराचा देखील समावेश आहे. आणि मग त्यामुळे आपल्याला ह्या शासन निर्णयानुसार अतिक्रमण नियमित करण्यामध्ये थोडीशी अडचण असणार आहे. आणि त्या अडचणीवर कशी मात करायची त्याचा पाठपुरावा सन्माननीय आमदार साहेब घेणार आहे. फक्त मी याच ठिकाणी एक सांगेन की अतिक्रमणसाठी आपण अर्ज आज केला लगेच नियमित झाला असं होणार नाही. तुमचा अर्ज कागदपत्र जमा करणं, मोजणी करणं ही मोठी प्रक्रिया आहे. मला असं वाटतं की ही प्रायमरी तयारी आपण करायला पाहिजे. आणि म्हणूनच मी सरांना विनंती केली की सर आपण एक मीटिंग घेऊया, किमान प्रायमरी तयारी नागरिक त्यांच्या स्तरावर करतील, त्यांची मोजणी देखील होईल. आणि मग एसआरए स्कीममध्ये आहे तर पुढे काय करायचं या बाबतीमध्ये शासन स्तरावर पाठपुरावा करून तो योग्य तो निर्णय यामध्ये होईल. आणि म्हणून ही पूर्वतयारीच्या अनुषंगाने आपण आणि थोडासा संभ्रम होण्याच्या अनुषंगाने ही आपण बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आपल्याला प्रायमरी तयारी करायची आहे, अर्ज तयार करायचे आहे आणि त्या अर्जाचं सबमिशन देखील करायचं आहे. पुढे मग आपण पुन्हा अशी बैठक घेऊन नेमकं आता यामध्ये काय दिशा ठरलेली आहे ते आम्ही तुम्हाला कळूया. आपण अत्यंत शॉर्ट नोटीसवर इथे आलात त्याबद्दल मी पण प्रशासनातर्फे आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. बदलापूरकरांसाठी आज जो काही दिवस आहे तो आमच्या डोक्यावरती अनाधिकृत बांधकामाची जी टांगती तलवार आहे आणि सातत्याने आमच्या घरपट्टीवरती जो काही अनाधिकृत बांधकाम जो शिक्का लागतो तो कुठेतरी आज आम्हाला असा एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे की आता यापुढे तो आमचा असे अनाधिकृत बांधकाम आणि जी काही घरपट्टी आहे ती आमची अधिकृत होण्यामागे आपण आता सुरुवात करूया. याकरता आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की उद्या आपल्याला एसआरए मध्ये जरी जायचं असेल, तुम्ही जर काही 24 पेक्षा जास्त घर असतील तर तुम्ही एसआरए स्कीम तुमची राबवू शकता. तुम्हाला नोडल एजन्सी म्हाडा हवी असेल तर म्हाडा सुद्धा तुमच्याकडे येऊन तुमचं घर बांधून देऊ शकते. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं की बाबा या दोघांच्यात न जाता आम्हाला इंडिव्हिज्युअल सातबारा आमच्या घराचा करायचा असेल तर त्यासाठी विशेष प्रयत्न आमदार साहेब, मुख्यमंत्री आणि बावनकुळे साहेब यांच्याबरोबर उद्याच बोलून या प्रक्रियेला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी एक महत्वाची सूचना की या कुठेही आपल्याला या कोणत्याही स्कीम मध्ये आपल्याला जायचं असेल तरी आपली नोंदणी कुळगाव बदलापूर नगरपालिकेत मला वाटतं मारुती गायकवाड यांनी एक डिपार्टमेंट त्यासाठी स्वतंत्र खोलावं की आपले सर्व अर्ज जे आहेत वैयक्तिक अर्ज, ते वैयक्तिक अर्ज आपण कागदपत्रांसहित माहिती घेऊन कुळगाव बदलापूर नगरपालिकेत उद्यापासूनच सबमिट करायला सुरुवात करा, जमा करायला सुरुवात करा. आज ज्यांनी कागदपत्र या ठिकाणी आणलेले आहेत त्यांनी सुद्धा कागदपत्राची छाननी करून उद्या आमच्या कुळगाव बदलापूर नगरपालिकेत उद्यापासून सुरुवात करावी. आमचं एक डिपार्टमेंट असेल, ते डिपार्टमेंट तिथे खाली सिक्युरिटी डिपार्टमेंटला आपण सांगून ठेवू आणि उद्यापासून तुमचे कागदपत्र तुम्ही जमा करायला सुरुवात करा. तत्पूर्वी मी यानंतर राज्य सरकारच्या वतीने गेले अनेक वर्ष सातत्याने प्रयत्न करणारे आमचे आमदार किसन कोथरे साहेब यांना मी इथे जमलेल्या सर्व माझ्या नागरिकांना मार्गदर्शन करा अशी मी त्यांना विनंती करतो. महाराष्ट्र सरकारच्या खरं नवीन धोरणानुसार 1966च्या तरतुदीनुसार शासकीय जमिनीवरील जी बांधकामं झालेली आहेत त्याला अधिकृत करण्याच्या बाबतीत आणि नियमित करून त्यांना दिलासा देण्याच्या बाबतीमध्ये जो निर्णय झाला त्या निर्णयाची सुरुवात करण्यासाठी खास करून आज ही बैठक जी आयोजित केली या बैठकीसाठी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे प्रांताधिकारी श्री शर्मा साहेब, आमच्या नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे, आपले तहसीलदार श्री पुरी साहेब, मुख्याधिकारी श्री गायकवाड, आमच्या उपनगराध्यक्ष रामलेताई, गणनेताई शरद तेली, ज्यांनी तुम्हाला सविस्तरपणे ही माहिती दिली ते राजेंद्रजी घोरपडे, सभापती
किरण भोईर, सर्व सभापती, दोन्ही भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रमेश सोळशे, किरण भोईर, सर्व सभापती, नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते आणि विशेषतः माझ्या बदलापूरमधील सर्वच ज्यांना हा बऱ्याच वर्षापासूनचा प्रश्न, याच्यातून मार्ग काय काढावा याची नेहमी चिंता भेसावत असलेले सगळे माझे बदलापूर वासिय, जमलेल्या सर्व बंधू भगिनी आणि माझ्या मित्रांनो, प्रथम मी आपल्याला सगळ्यांना आज गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. निश्चितपणे तुम्ही सुद्धा आम्हाला गुरुंच्या स्थानी आहात, ज्येष्ठ मंडळी आहात आणि एक चांगल्या विचारातून आजचा दिवस खऱ्या साहेब आणि आपण सगळ्यांनी निवडलं. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हालाही मला भेटायला मिळालं, मी त्यांचंही मनापासून आभार मानेल. एक चांगल्या विचारांची सुरुवात करताना कधीतरी आपण मुहूर्त पाहत असतो आणि मला वाटतं तो मुहूर्त आज आपल्या दृष्टीने सगळ्यांच्या चांगला आहे. बऱ्याच वर्षापासून हा विषय प्रत्येक अधिवेशन मध्ये गाजत आलेला आहे. कधी कधी असा विरोधात निर्णय जातो की अतिक्रमणं काढली पाहिजे, पण सरकार त्या बाबतीमध्ये निश्चितपणे वेगळ्या विचारातून पुढे गेलं. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, आपले उपमुख्यमंत्री आणि MMRDA ज्यांच्याकडे विभाग आहे ते एकनाथजी शिंदे साहेब किंवा आपल्या उपमुख्यमंत्री पवारताई यांनी सगळ्यांनी एक चांगला विचार घेऊन हा दिलासा देण्याचा प्रयत्न तुम्हा आम्हाला सगळ्यांना केला. तसं बदलापूरमध्ये इतर शहरांच्या पेक्षा आपण खूप कमी आहोत. मी आताच विचारलं शिवसाहेबांना, 4 काही ठिकाणी आपल्या अधिकृत 4 ठिकाण आहेत. आपले 4 ठिकाणामधला निर्णय घेण्याचा हा बऱ्याच वर्षापासूनचा नेहमी आपण प्रयत्न करत आलेला आहोत. पण निर्णय काय करावा, निर्णय होत असताना हा निर्णय झाला की 11 वर्षापर्यंत ज्याचं अतिक्रमण झालंय त्याला नियमानुसार करावं आणि त्याला दिलासा द्यावा. त्यामध्ये पुन्हा जे प्रांतसाहेबांनी खूप सविस्तरपणे तुम्हाला सांगितलं की SRA माध्यमातून जर तुम्हाला करायचं असेल तर ती परवानगी तुम्हाला आहे. SRA माध्यमातून होत नसेल तर म्हाडाच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला तो पर्याय तुमच्या समोर पुढे आहे. आणि तिसरा पर्याय आहे की स्वतःच हक्काचं घर व्हावं, त्यासाठी पंतप्रधान आवास योजना याचा सुद्धा उपयोग तुम्हाला करता येईल. अशा सगळे पर्याय आपल्या दृष्टीने खुले आहेत. पण त्यात थोडंसं मी मगाशी शुद्धीपत्र जे काढलं त्याच्यावर जर पाहिलं, उद्या ठाण्याला या राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब पूर्ण दिवस ठाण्यात आहेत. त्यांच्याकडून आपण अशा परवानगी मागण्याचा प्रयत्न करतोय की आमच्या नागरिकांच्यावर हा प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. नागरिकाला काय हवंय त्यांनी ठरवावं. SRA मध्ये जात असतील, त्यांचा ठराव होत असेल तर त्यांनी निश्चितपणे तो निर्णय घ्यावा. तुम्हाला लागणारी सगळी मदत ही आम्ही सगळी मंडळी करू, त्याच्यात कोणाचाही हस्तक्षेप राहणार नाही. पण आता तुम्ही एक लक्षात निश्चित ठेवा की तुम्ही आता अधिकृत झालात, तुमचा सातबारा फक्त कायम व्हावा यासाठी आपण सगळेजण हे प्रयत्न करतो. तुम्हाला आता अनधिकृत बोलण्याचा कोणालाच अधिकार राहणार नाही. सगळ्यांनी त्याची डॉक्युमेंट फक्त पूर्तता करण्याची गरज आहे. ती जेवढी लवकर तुम्ही कराल त्या पद्धतीने मला स्वतःला सुद्धा त्या बाबतीमध्ये राज्य सरकारकडे अजूनही काही ज्या अडचणी येत असतील त्याच्यावर पण आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करून आपल्याला कसा दिलासा मिळेल, आपली 4 जी ठिकाणं आहे या 4 ठिकाणाला न्याय कसा देता येईल यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्नशील राहू. तुमच्या बरोबर आम्ही सगळे आहोत. त्यामुळे तुम्हाला आता विचार करण्याची कुठलीच अडचण राहिलेली नाही हा मला निश्चितपणे विश्वास वाटतो. कारण बऱ्याच जणांचा नेहमी आम्ही कधी निवडणुका आल्या का बोलत असतो तर हे घर अधिकृत करून देऊ, ही झोपडपट्टी अधिकृत करून देऊ, पण तो नगरपालिकेच्या हातातला विषय नसतो, हा राज्य सरकारचा विषय असतो. आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या वेळेला करायचं असेल तर त्याला अधिकृत GR निघणं गरजेचं आहे. आता अधिकृत GR निघालाय, त्यामुळे एवढे दिवस जेवढ्या कोणी सांगितलं असेल त्याला काही अर्थ नाही. खऱ्या अर्थाने त्याची सुरुवात आता तुमच्यापासून होते आणि निश्चितपणे तुम्ही सगळ्यांनी त्याला सहकार्य केलं पाहिजे. एकदा तुमच्या सगळ्यांच्या तुम्ही एकत्रितपणे तुमच्या 4 भागाच्या मिटिंगी करा, एकत्रितपणे निर्णय घ्या
आणि तुम्हाला काय हवं याचा प्रस्ताव तयार करून ज्याच्याकडं 11 वर्षाचं पुरावा आहे, जे ब्रांच साहेबांनी सांगितले त्यापैकी कोणताही, तर तो अधिकृत होतोय. तुम्हाला आता त्याची पूर्तता करावी लागेल, तुम्हाला तुमचा अर्ज द्यावा लागेल, एकूण किती आहे, नगरपालिकेला सुद्धा त्याची नोंद घ्यावी लागणार आहे. आपल्याला ही आपली जबाबदारी आहे. आपण सगळ्यांनी यामध्ये पूर्ण लक्ष देण्याची गरज आहे. याच्यामध्ये काही जण हेतुपुरस्सर अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील. राजन घोरपडेने खूप छान सांगितलं, कोणीतरी लगेच अफवा करायला सुरुवात करते. पण आता आपल्याला हे डोक्यात ठेवलं पाहिजे, आम्ही किती दिवस आमच्या झोपडपट्टीत आहोत, आम्हाला आमचं स्वतःचं घर झालं पाहिजे. हे ध्येय ठेवून आपण सगळ्यांनी कामाला लागूया. निश्चितपणे तुम्हाला मदतीसाठी नगरपालिका असेल, शासन असेल, मी सुद्धा जो आपल्या बरोबर आहोत. त्यामध्ये कुठली अडचण असेल तर त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करून एक चांगला दिलासा देण्याचा प्रयत्न करूया. खरं की मला वाटतंय 4 ठिकाणचे पहिल्यांदा सर्वेक्षण झालेलं असेल, पण त्याच्यात आता अधिकृत किती आहे हे तुम्हाला पाहावं लागेल. तसं पाहिलं तर प्रांतसाहेब आम्हाला आमच्या बदलापूरला झोपडपट्ट्यांची वाढ होतच नाही. खूप मानावं लागेल मला माझ्या बदलापूर शहराला, सगळ्या जनतेला. चाळी नाहीत आपल्याकडे, ज्या काही पूर्वी झाल्या सीओ साहेब, आता नवीन चाळ नाही, झोपडपट्टी नाही. हे एकमेव शहर आपलं आहे बदलापूर. लोक विचारी आहेत, चांगल्या विचाराचे, आणि म्हणून चांगल्या विचारांची माणसं ज्या शहरात राहतात त्या शहराच्या विकासाला कुठलीच अडचण राहत नाही. तुमच्या मनात असेल त्याच्यापेक्षा पुढे बदलापूर चाललंय, त्याला दिशा देण्याचा आपण प्रयत्न करतोय. आता खऱ्या अर्थाने ती दिशा देण्यासाठी तुमच्या हातभाराची गरज आहे. यासाठी खऱ्या अर्थाने तुम्हाला सगळ्यांनी या ठिकाणी आज बोलवले, आणि म्हणून उद्यापासूनच तुम्ही तुमच्या सगळ्यांचे डॉक्युमेंट देण्याला गर्दी करण्याची गरज नाही. कारण त्याला सगळ्या प्रोसिजर व्हायला काही अवधी लागेल, सर्वे व्हायला लागणार आहे. त्या सर्वे झाल्यानंतर काही निर्णय जे आहेत ते निर्णय कसे करायचे याच्यावर आपल्याला त्या विभागाची बैठक करू, आणि तुमच्या बरोबर चर्चा केल्यानंतर मुख्यामंत्री अधिकारी असतील, आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील, या सविस्तरपणे तुमच्याशी चर्चा करून पुढचा निर्णय आमच्याकडे पाठवल्यावर, मीच त्या मतदारसंघाचाच अध्यक्ष आहे, त्यामुळे तुम्हाला ती अडचण नाही. कधी आपल्याला मला सांगू शकता, प्रांतसाहेब त्याचे सचिव आहेत ना तुम्ही, त्यामुळे प्रांतसाहेब सचिव आहे, तहसीलदार, मुख्य अधिकारी, आम्ही सगळे त्याच्यामध्ये आहोत. किरण भोईर पण मला वाटतं त्याच्यात उपाध्यक्ष काहीतरी आहे. मला वाटतं तुम्ही काही बघितलं का नाही माहित नसेल. ती थोडस सगळ्यांनी सहकार्य करा. तुमच्यामधून सुद्धा मला वाटतं प्रत्येक 4 टप्पे जे आपले आहेत तिथून तुमची 5 जणांची एक कमिटी जर तयार केली तर माझं मत आहे, कमिटी निवडताना वाद करू नका. हा माझा आणि तू तुमचा असं काहीच करू नका. तर कशा करता पाहिजे, त्याला डॉक्युमेंट मिळत नसतील, त्याला काही माहिती मिळत नसेल, त्याला कोणाचा आधारच नाही, अशा माणसाला मदत करायला त्यांनी मदत केली पाहिजे. तर 4 ठिकाणच्या तुम्ही एक 20 जणांची 25 जणांची जर समिती स्थापन केली, मला वाटतं त्याला राजन घोरपडे स्वतः त्याच्यात लक्ष देतील, किरण भोईर देतील, आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेतच. शरद दिल्यानंतर मी मला ते 2 महिन्यापासून सांगितलेलं आहे की आपण स्वतः लक्ष द्यावं आणि आपण त्याला दिशा द्यावी. आज त्याचा मुहूर्त लागलेला आहे. विश्वासाने आपल्याला काही करून बदलापूर मधील तुम्हाला सगळ्यांना दिलासा द्यायचा आहे. तो निर्णय काय करायचा हे आपण ठरवू, पण कोणाच्यावरही अन्याय होता कामा नये, हीच खऱ्या अर्थाने भूमिका आजच्या या बैठकीमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आपल्या कामाला लागावं. कारण हे एकत्र मीटिंग घेतली नसती तर कोणीतरी त्याच्यामध्ये एजंट गेल्या पण करायला सुरुवात करेल. पण आता कोणालाही 1 रुपया द्यायची गरज नाही. तुम्ही तुमचा पुरावा हे तुम्ही सादर करायचे, तुमचा अर्ज तुम्ही द्यायचे, नाहीतर लगेच एजंट तयार होतील आणि सांगतील मी करून आणतो. कोणालाही करण्याची ताकद नाही. ती ताकद आहे ती शासनाच्या GR मध्ये आहे, आणि शासनाच्या माध्यमातून आपण हे करण्याचा प्रयत्न करतोय. कोणाच्याही मार्फत आपण करण्याची गरज नाही, एवढाच तुम्हाला विश्वास देतो. अजूनही सांगतो तुम्हाला की तुम्हाला अजूनही शंका असतील तर कधीही येऊन आमच्या या मंडळींच्या बरोबर चर्चा करा. त्या ठिकाणी येऊन सुद्धा ते मिटिंग करतील आणि तुम्हाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल. मग तुम्ही कोणत्या विभागामध्ये जाण्याचा विचार करता ते तुम्ही चर्चा केल्यावर पुढच्या टप्प्यामध्ये आपण त्याचा निर्णय घेऊ, एवढाच तुम्हाला विश्वास देईल. मी उद्या बावनकुळे साहेबांच्या बरोबर एक बैठक, म्हणजे पूर्ण दिवस मी बरोबर आहे, त्यामुळे उद्याही तुमची आज बैठक झाले याचा
पूर्ण माहिती प्रांतसाहेब पण माझ्या बरोबर आहे, तहसीलदार पण आहेत उद्या. त्यामुळे आम्ही हा निर्णय त्यांच्यावर उद्या कानावर टाकून बदलापूरची आमची पूर्ण तयारीला सुरुवात झालेली आहे. कारण त्याच्यावर जिल्हाधिकारी स्वतः लक्ष केंद्रित केलंय, आमचे प्रांताधिकारी त्याच्यावर लक्ष केंद्रित केलंय आणि तुम्हाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आपण सगळ्यांनी या बाबतीमध्ये सहकार्य करावं. कुठल्याही अफवेवर विश्वास न बघता विश्वासाने आपले डॉक्युमेंट सगळ्यांनी हजर करा, अशा प्रकारची तुम्हाला सूचना करतो आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो की चांगल्या कामाला आज आपण सुरुवात केली. मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब, अतिशय मोलाची मार्गदर्शन आणि आमच्या तमाम बदलापूरकरांना आपण आज एक धीर दिलेला आहे. यानंतर 2-3 सूचना आहेत. एक तर मी सांगायचं विसरून गेलो की या संपूर्ण जे काही GR आले त्याचे शासनाचे जे निर्णय आलेले आहेत त्या बदलापूर अंबरनाथचे जे काही या कमिटीचे अध्यक्ष आहेत ते सन्माननीय आमदार किसन कथोरे आहेत. यांच्या टाळ्या वाजून सर्वांनी स्वागत करावं हे सांगायचं मी पहिल्यांदाच हे करून गेलो. दुसरा शब्द असेल की 2011च्या पूर्वीच्या बदलापूर मधला जो पण नागरिक सरकारी जागेवरती असेल त्याला याच्या पुढे त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी तक्रार केली की हा अनाधिकृत आहे, याचं बांधकाम तोडून टाका, तर ती एक टांगती तलवार तुमच्यावरती आज निघून गेलेली आहे. कारण त्याला तुम्हाला पुढे ते रेग्युलराईज करायचं आहे. कारण बरेच लोक काय करतात की मी हा अनाधिकृत आहे, तो अनाधिकृत आहे, याचं तोडा त्याचं तोडा. तो 2011 आणि त्याच्या पूर्वीचा असेल तर आता याच्या पुढे नगरपालिका सुद्धा तुम्हाला विश्वासात घेईल. तिसरं महत्वाचं की आज या ठिकाणी तुम्ही मोठ्या संख्येने आलेले आहेत. उद्यापासून आमचे मुख्याधिकारी तशी यंत्रणा राहून नगरपालिकेत अर्ज स्वीकारण्याला सुरुवात केली जाणार आहे. आपापल्या विभागातल्या काही कमिट्या आमदार साहेबांनी जसं सांगितले तशा तुम्ही त्या कमिट्या नेमा. तुम्हाला मार्गदर्शन किंवा अजून काही माहिती जसं प्रांत साहेबांनी सांगितलं त्याच्यात अधिकृत माहिती अजून काही सखोल माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर निश्चित आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तुमच्याकडे येऊन तुम्हाला माहिती देऊ. जर तुम्हाला SRA मध्ये जायचं असेल, तुम्हाला म्हाडामध्ये जायचं असेल किंवा इंडिव्हिज्युअल सातबारा तुमचा करायचा असेल, मे बी काही असू दे, तुम्हाला ज्याच्यामध्ये जायचं असेल त्याची अधिकृत अजून माहिती पाहिजे असेल तर आमच्यापैकी इथे जे बसलेले सर्व लोकप्रतिनिधी आहेत ते तुम्हाला तुमच्या एरियामध्ये सोसायटीमध्ये येऊन तिथे तुम्हाला सहकार्य करतील अशी सर्वांना विनंती आहे. आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम नगराध्यक्ष करतील. त्यापूर्वी एक विनंती आहे सर्वांना की नाश्ता, चहा पाणी आणि गरम वडापाव या ठिकाणी सर्वांना आणलेला आहे. तो घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. आपण त्यानंतर चर्चा सुद्धा करू आमदार साहेब गेल्यानंतर.